लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या मतमोजणीत महायुतीकडून शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार किशोर दराडे यांनी आघाडी घेत विजय प्राप्त केला। नाशिक शिक्षक मतदारसंघात चौरंगी जरी लढत असली तरी प्रतिस्पर्धी उमेदवारांचे माझ्यासमोर मला आव्हान वाटले नाही। त्याचप्रमाणे निवडणुकीत पैठणी, साडी, नथ वाटप झाल्याचा आरोप झाला, तो मला तुमच्या माध्यमातून कळला तरी देखील शिक्षकांनी माझ्या बाजूने कौल दिला, त्यांचे मी आभार मानतो। जुनी पेन्शन योजनेसाठी मी काम करणार आणि मुख्यमंत्री यांनी दाखवलेला विश्वास सार्थ करून दाखवणार, अशा प्रकारची प्रतिक्रिया विजयी उमेदवार किशोर दराडे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली आहे। तसं जर बघितलं मला सामना करायची गरजच पडली नाही। मी सातत्याने 6 वर्ष काम केलेलं होतं आणि आता मला एवढं कष्ट घेण्याची काही गरज पडली नाही। सामना झाला असं मला तर मुळीच वाटत नाही। मी एवढे उमेदवार असताना सुद्धा 10-10, 11-11 हजार मतांनी निवडून येतो। त्याच्यामुळे सामना कुठं असतो, फार घासून झाली असती, फार हे झालं असतं 1000-500 मतांनी तिथं सामना म्हणता येईल, पण याच्या सामन्याचा करण्याची वेळ माझ्यावर काही आलेली नाही असं नक्की मला वाटतं। मी आता निवडून आल्यास प्रामुख्याने आमचे 3 प्रश्न प्रलंबित आहे ते नक्की सोडवणार आहात। एक तर जुनी पेन्शन योजना लागू झालेली, त्यातले फक्त 21,000 लोक राहिले, त्यांचा प्रश्न पहिले सोडवणार आहे। गेल्या 12 वर्षापासून आमचे बांधव 20% पगार मिळत नव्हता, आता कुठं शिंदे साहेबांच्या कृपेने मिळाला, त्यांना 40% मिळाला पाहिजे ही प्रामुख्याने आमची मागणी आहे। आणि 40% देऊन तर प्रचलित प्रमाणे दिलं पाहिजे। दरवेळेस आंदोलन करायचे, दरवेळेस भांडायचं आणि टप्पा वाढू घ्यायचा, ते आमच्या शिक्षकांना ते काही मान्य नाही, प्रचलित प्रमाणे झाले पाहिजे ही प्रामुख्याने मागणी आहे। तिसरी मागणी आमची आश्रमशाळेच्या वेळेत बदल करण्याची मागणी प्रामुख्याने, त्याचा टाइम 11 ते 5 करावा ही मागणी येणाऱ्या काळामध्ये मी लवकर। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक।